महानगरपालिका निवडणूक कधी लागेल अशी प्रतीक्षा गेल्या 10 वर्षापासून कोल्हापूरकरांना होती आणि हीच प्रतीक्षा आज अखेर संपली आहे। काल याच निवडणुकीसाठी मतदान आहे ते पार पडलं होतं आणि आज कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल आहे तो जाहीर झाला आहे। मी आता सध्या महापालिकेच्या दारातच उभी आहे। खरं तर या गेल्या 10 वर्षापासून आहे ते कोल्हापूरकरांना कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक कधी लागणार अशी प्रतीक्षा होती आणि ती प्रतीक्षा आज अखेर संपली आहे। 595 केंद्रांवर आहे ते काल मतदान पार पडलं होतं आणि आज 4 ठिकाणी आहे ते मतमोजणी पार पडली होती आणि सायंकाळी आहे ते अंतिम निकाल आहे तो जाहीर झाला आहे आणि 81 जागांसाठी ही निवडणूक आहे ती लढवण्यात आली होती आणि यामध्ये काँग्रेसला आहे ते 34 जागा मिळाल्या आहेत तर भाजपला 23 जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत। त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाच्या आहेत त्या 14 जागा निवडून आल्या आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवारच्या आहेत त्या 4 जागा निवडून आल्या आहेत। त्यासोबतच जनसुराज्य पक्षाचे आहे ते 1 जागा निवडून आली आहे आणि ठाकरे गटाची देखील 1 जागा आहे ते या महापालिका निवडणुकीसाठी आहे ते जागा लढवण्यात आले आहेत। खरं तर काल मतदान पार पडलं होतं आणि यामध्ये 66.54% आहे इतकी मतदानाची टक्केवारी आहे ती पाहायला मिळाली होती आणि यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळालं होतं। याच मतदारसंघामध्ये आहे ते 76% मतदान आहे ते झालं होतं। त्यासोबतच खरं तर गेल्या 10 वर्षापूर्वी याच महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता आहे ती पाहायला मिळत होती, मात्र काँग्रेसला जास्त जागा निवडून आल्या असल्या तरीही याच महापालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे, कारण महायुतीला आहे ते बहुमत मिळालं आहे। खरं तर या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून चुरशीची लढत आहे ती पाहायला मिळाली होती। महायुतीकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील हे कोल्हापूरला आले। कोल्हापुरात त्यांच्या सभा देखील झाल्या। त्यासोबत विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या देखील सभा या ठिकाणी पार पडल्या आहेत। अत्यंत अटीतटीची लढत आहे ती पाहायला मिळाली। खरं तर कोल्हापूरच्या निवडणुकीकडे अख्ख्या राज्याचं आहे ते लक्ष लागून राहिलेलं असतं आणि याच ठिकाणी हाय व्होल्टेजची लढत आहे ती पाहायला मिळाली। एकंदरीतच महापालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन झाली असून महायुतीचा झेंडा फडकेल असा दावा त्यांच्याकडून केला जात होता आणि तो दावा आज अखेर खरा ठरला आहे। आज अखेर 81 जागांसाठी मतदान पार पडलं असून निकाल स्पष्ट झाला आहे आणि 81 नगरसेवक आहेत ते याच महापालिकेत पुन्हा कोल्हापूरकरांचा आवाज बनवून समस्या सोडवण्याचा प्रयत्न आहे ते करणार आहेत। खरं तर गेल्या 10 वर्षापासून ज्या सभागृहात चर्चा व्हायची, ज्या सभागृहात कोल्हापूरकरांचे प्रश्न मांडले जायचे ते सभागृह आहे ते बंद होतं, मात्र आता पुन्हा एकदा त्या सभागृहाचे दार उघडणार आहेत आणि याच नगरसेवकांच्या वतीनं कोल्हापूरकरांच्या समस्या आहेत त्या मांडण्यात येणार आहेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील या सभागृहाच्या माध्यमातून होणार आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिकेची ही निवडणूक झाली असून कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल हे चित्र आता स्पष्ट झालं आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।